हॅलो गाईज, आज आपल्या वर्कशॉपमध्ये कॅरी सीएनजी आली. इथं आपण क्लच प्लेट चेंज करणार आहे. असं तुम्हाला जॉईंट उघडून घ्यायचं आहे. 14चा बॉक्स लागेल, मागं 14चा पट्टी नाही तर रिंग लावायचं तुम्हाला लॉक करून जॉईंटचे बोल्ट उघडायचे. तुम्हाला एक क्लच वायर कटवायचं साईडला, बॅक साईडला सेटिंग यायची, तर तुम्हाला लूज करून बाहेर घ्यायचं क्लच वायर. ते झाल्यानंतर हा 14चा बोल्ट उघडायचा आहे. वरती पण क्लच सेटिंगच्या बाजूला इथे एक 14चा बोल्ट आहे, ते पण तुम्हाला उघडायचं आहे. तुम्हाला स्टार्टरचा बोल्ट उघडायचा आहे, तर 12चा बोल्ट आहे. हे कपलर काढायचं वायरचा, मग तुम्हाला आर्थिंगचा बोल्ट उघडून घ्यायचं आहे. स्टार्टर तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे एक 12चा बोल्ट आहे, हे जे दिसतं आहे, आणि आतमध्ये घेत ह्या साईडला एक 12चा बोल्ट आहे, हे आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. स्टार्टर उघडून झाल्यानंतर मग तुम्हाला हे कपलर काढायचं आहे. हे जे कपलर दिसतं हे काढायचं तुम्हाला. इथे एक वरती एक 10चा बोल्ट आहे या साईडला, हे काढायचं. मग गेअर वायर काढायचे तुम्हाला, दोन्ही वरचे खालचे. इथे बोल्ट पण काढायचे, ते 12चे बोल्ट आहे त्याला, ते दोन्ही बोल्ट तुम्हाला काढायचे. हे बघू शकता या साईडला एक आहे, हे जे दिसतात पलीकडच्या साईडला, हे दोन्ही बोल्ट उघडायचे तुम्हाला पहिले. नंतर मग तुम्हाला हे 14चा बोल्ट उघडायचा आहे या साईडचा. वरती पण जो दिसतो तुम्हाला 14चा बोल्ट, हा जो 14चा बोल्ट दिसतो हा पण उघडायचा तुम्हाला. 1, 2 आणि या साईडला जे मेन दिसते 14चा बोल्ट, हा पण उघडायचा आहे. तिन्ही 14चे बोल्ट आपल्याला लूज करायचे. ही जी वायर दिसते तुम्हाला, ही सावकाशपणे काढायची वायर आहे. स्पीडोमीटरची वायर होती, त्यासाठी आपल्याला सावकाशपणे काढायची ती वायर. नट खोलून झाल्यानंतर मग तुम्हाला हा मेन नट उघडायचा 14चा नट आहे. आज तुम्हाला थोडंसं वरती करून मग तुम्हाला नट उघडायचं आहे, तो पूर्ण बाहेर घ्यायचा आहे. मग गिअरबॉक्स खाली घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता बेरिंग पण गेली याची, क्लच प्लेट पण गेले. आता आपण क्लच प्लेट उघडणार आहे. त्याला 12चे बोल्ट आहेत, 12चे 6चे 6 बोल्ट आपल्याला लूज करायचे. हे बघू शकता पूर्ण क्लच प्लेट गेली आहे, स्लिप झाली सगळी क्लच प्लेट. कॅरी सीएनजीचं क्लच प्लेट खोलून झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.